नमस्कार, वेलकम टू क्रिएटिव्ह यूट्यूबर्स. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आजचा माझा टॉपिक आहे की शॉर्ट्स व्हायरल होण्यासाठी किंवा शॉर्ट्स किती टाकले तर ते व्हायरल होण्याचे चान्सेस असतात. यूट्यूब काय करतं त्याच्यासाठी. तर इनिशियल स्टेजला जेव्हा तुम्ही शॉर्ट्स टाकता, तुम्ही किती पण टाकू शकता. इनिशियल काय, कधी पण तुम्ही किती पण शॉर्ट्स टाकू शकता, खूप मोठ्या प्रमाणावर टाकू शकता, दिवसाला तुम्हाला पाहिजे तेवढे टाकू शकता तुम्ही. फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक याच्यात जर तुम्ही काही वेगळं देऊ शकत असाल त्या शॉर्टमध्ये तर प्रयत्न करा. कारण तुम्ही दिवसाला जर म्हटलं की मी मॅक्स टू मॅक्स माझ्या पोटेन्शियलमध्ये मी आहे की मी 50 शॉर्ट टाकू शकतो, तुम्ही बनवा, नक्की बनवा आणि अपलोड करा, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रत्येक शॉर्ट हा चांगला बनू शकेल का तेवढा हा पण नक्की विचार करा. कारण जेवढे शॉर्ट्स पटकन व्हायरल होतात आणि त्याच्यातून आपल्याला जे काही व्ह्यूज मिळतात ते डेफिनेटली खूप जास्ती काउंट केले जातात. आणि जर तुमच्याकडे तेवढं कंटेंट असेल शॉर्ट बनवण्यासाठी, म्हणजे चांगला कंटेंट, ओरिजिनल कंटेंट, तर तुम्ही डेफिनेटली प्रयत्न करा. कारण जर तुम्हाला असं वाटत असेल की माझे 10 मिलियन व्ह्यूज मी लवकरात लवकर कंप्लीट करावे, तर डेफिनेटली ते तुम्हाला हेल्प करेल. आणि 10 मिलियन व्ह्यूज हे तुम्हाला माझ्या मते वर्षभराचा हा क्रायटेरिया आहे. कारण हाफ मॉनिटायझेशनपेक्षा फुल मॉनिटायझेशनकडे तुम्ही फोकस करून चाला. हाफ मॉनिटायझेशनमध्ये यू विल नॉट स्टार्ट ॲक्च्युली अर्निंग, ते फुल मॉनिटायझेशन नंतरच तुम्हाला मिळायला लागतं. सो शॉर्ट्स बनवताना लक्षात ठेवा की आपला कंटेंट खूप छान राहायला पाहिजे आणि दिवसाला आपण जितकं जास्तीत जास्त टाकू शकू तितकं. कारण जेवढं तुम्ही डेली बेसिसवर एकदम रेग्युलरली शॉर्ट्स टाकाल ना, तेवढं लोक जास्ती तुम्हाला कनेक्ट करतील. आणि जर तुमचा शॉर्ट हा जर खूप जास्त इंटरेस्टिंग असेल, एका टॉपिकला घेऊन चला, खूप टॉपिक्स टाकू नका. कारण मग खूप जास्ती वेगवेगळ्या टाईपचे लोक तुमच्याकडे येतील आणि जर तुम्ही त्या लोकांना जर त्यांना जे पाहिजे आहे ते जर नाही देऊ शकले तर ते सबस्क्रायबर्स हळूहळू कमी होतात. सो इट्स बेटर की एका टॉपिकला धरून चला आणि शॉर्ट्स बनवा जास्तीत जास्त, जर तुम्हाला लवकरात लवकर तुमचा क्रायटेरिया कंप्लीट करायचा असेल. कारण 4000 वॉच टाईम हा थोडा डिफिकल्ट जातो इनिशियल स्टेजला. याच्यासाठी की जे पहिलं चॅनल सुरू करतात ना, त्यांच्यासाठी तर हा प्रॉब्लेम असतो. मग ज्यांना एकदा कॉन्फिडन्स येतो त्यांचे तुम्ही बघाल त्यांचे 1-2 चॅनल्स तर नक्कीच असतात. कारण माझा स्वतःचाही हा दुसरा चॅनल आहे, माझा ओरिजिनल चॅनल वेगळा आहे. सो डेफिनेटली त्यांनी खूप फरक पडतो की पहिल्यांदा आपण ट्राय करत असतो, दुसऱ्यांदा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला असतो. त्यामुळे आपल्याला 4000चा वॉच टाईम दुसऱ्या ह्याच्यात कंप्लीट करायला जास्ती लवकर आपण करू शकतो ॲज कम्पेअर टू द फर्स्ट वन. कारण आपल्याला मुळात इथे आल्यानंतरच आपल्याला गोष्टी शिकायलाच खूप वेळ लागतो. त्यामुळे पहिले 3 महिने तर तसेच निघून जातात. त्यामुळे ते वर्षभरात ती प्रोसिजर आपली हळूहळू हळूहळू होत राहते आणि तसंच जावं व्यवस्थित. पण शॉर्ट्स बनवा, भरपूर बनवा लवकरात लवकर. जर तुम्हाला तुमचा वॉच टाईम बनवायचा असेल आणि जर तुम्हाला तुमच्या कंटेंटवर खूप विश्वास असेल की नाही माझा कंटेंट मस्त आहे आणि माझा शॉर्ट व्हायरल होणारच, जर तुमच्यामध्ये जर ती काही एकदम वेगळी काही स्पेशालिटी असेल, खूबी असेल, तर डेफिनेटली बनवा आणि तुमचं चॅनल खूप लवकरात लवकर मॉनिटाईज करा. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल. तर असंच माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं नक्की चॅनल. बाय बाय.